अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीवरून घराघरात भांडणे लावण्याचे काम आम्ही करणार नाही. अंगणवाडी सेविकांचा संरक्षण करण्याला नकार. तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्यास अंगणवाडी सेविकांनी नकार दिला आहे. त्यामुळे अंगणवाडी सुपरवायझर मदतीला येऊन संरक्षणाचे काम पुढे सुरू ठेवले आहे. ही योजना अंगणवाडी सेविकांना मनस्ताप देणारी ठरल्याचे दिसत आहे. योजना सुरू होताना सरसकट फॉर्म भरा असे आदेश शासनाने दिले होते. तेच फॉर्म आता पुन्हा तपासून अपात्र लाभार्थी निश्चित करा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सेविकांनी हे काम करण्यास नकार दिला आहे. तशी निवेदने जिल्हाधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी यांना दिले आहेत. फेर सर्वेक्षणाच्या कामास विरोध केला आहे. गाव पातळीवर फेर सर्वेक्षणाचे काम करताना अडचणी येत असून काम करणे अवघड होत आहे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अनेक कुटुंबे स्वतंत्र राहत असली तरी त्यांची शिधापत्रिका एकत्र आहे. त्यांना अपात्र कसे ठरवायचे असा प्रश्न सेविकांपुढे आहे. गाव पातळीवर या महिलांच्या नाराजीला सामोरे जाण्यास सेविका तयार नाहीत. सेविकांनी सर्वेक्षण करण्यास नकार दिल्याने प्रशासनाने सुपरवायझरांना मदतीला घेऊन काम सुरू ठेवले आहे. तर भांडणे लावण्यास सांगू नका. एका घरात 2 पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास दोघींचेही लाभ सुरू ठेवावेत असे आदेश शासनाने दिले आहेत. घरातील कोणाचे लाभ सुरू ठेवायचे हे त्यांच्याकडूनच लिहून घ्या अशी सूचना शासनाने केली आहे. मात्र यामुळे घराघरात भांडणे पेटली आहेत. ही भांडणे लावण्याचे काम आम्ही करणार नाही असे अंगणवाडी सेविकांनी स्पष्ट केले आहे. तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या फेर सर्वेक्षणास आम्ही नकार दिला आहे. सध्याच्या कामांचा बोजा पाहता हे काम शक्य नसल्याचे संघटनेने शासनाला कळवले आहे. कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांना अपात्र ठरविण्याची कसरत सेविका करणार नाहीत. रेखा पाटील, अंगणवाडी कर्मचारी महासभा. तर अपात्र लाभार्थी शोधण्याचे काम जिकिरीचे आहे, ते करणार नसल्याची आमची भूमिका आहे. अपात्र ठरलेल्या महिलांच्या नाराजीचा सामना अंगणवाडी सेविकांना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही शांत थांबले आहेत. शुभांगी कांबळे, अंगणवाडी कर्मचारी संघटना, महापालिका क्षेत्र.